हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. मग आज मी किचनची क्लिनिंग स्टार्ट केली आहे. तुम्ही बघू शकताय पसारा सगळीकडे. सगळं मी कबड वगैरे सगळं खाली करून ठेवलंय. हे बघा डब्बे खाली करून ठेवले. हे डब्यांच्या खाली मी कपाटात मॅट टाकते ते काढून ठेवले. बघू शकता कशी घाण आहे. हे सगळं आता धुवायचंय, घासायचंय, सुकवायचंय. मग ड्रॉवर आतले हे जेवणाची तयारी चालली. भाजी शिजते, कणिक मळून ठेवली, जेवण पण साइड बाय साइड चाललंय. सगळा पसारा झालाय घरात. डीप क्लिनिंग केल्यामुळे आता हे डब्बे मी घासून घेते, सुकून घेणार फॅन मध्येच. आणि मग ते कबट हे डब्बे सुकेपर्यंत कबटचं आतलं सगळं घासून बिसून पुसून घेणार. मग ते सगळं मग पसारा लावता येतं. एकत्र मी सगळा पसारा काढत नाही. आज माझ्याने जेवढं होणार, एक साईडचं कबट मी आज काढलाय, जेवढं होणार तेवढंच करणार. नाहीतर ते पसारा बघून अजून टेन्शन येतं की कसं होणार, कधी होणार, काय होणार. म्हणून मी थोडंच काढते. तर पहिलं ते आवरते आणि मग दुसरं परत नेक्स्ट कबट या ड्रॉवर खाली करते. असं मी करत असते, एकदम पसारा नाही काढत. मग आता डबे बिबे घासून झाले. आता हे कबड बघू शकता किती घाण झाले. आता मी ह्याला आतून बाहेरून सगळीकडून घासून पुसून घेणार आणि मग त्याला उघडा फॅन लावून उघडं ठेवणार थोडा वेळ, म्हणजे ते छान सुकून जाणार आणि मग डबे लावायला येईल आपल्याला. मग ते बघू शकता सगळं खूप घाण झालंय. डीप क्लिनिंग मी आय थिंक संक्रांतीत लास्टला केलेली, नंतर केलीच नव्हती. म्हणून आज मी सगळा पसारा काढला. आता हे मॅट पण चांगले घासावे लागतात. आता न्यूजपेपर असले की कसे आपण फेकून देतो, पण ही मॅट घासावी लागते. पण ही मला आवडते कारण न्यूजपेपर कसा डबे बिबे ठेवताना ते न्यूजपेपर गोळा होऊन जातो. ही मॅट कशी जमिनीला चिपकून राहते. मग पण त्याला मेहनत आहे, जरा घासावं लागतं त्याला. मग आता ते मॅट पण मी घासून बिसून व्यवस्थित धुवून बिवून सुकून बाहेर ऊन थोडंसं आहे, मग बाहेर जरा हवेत ठेवणार म्हणजे पटकन सुकेल. मग पुढचं काम आपण करू शकतो. आता मी कबड चांगल्या स्क्रबने घासून घेते, मग पाणी टाकून पुसून घेते आणि मग ओल्या कपड्याने पुसते आणि मग त्याला उघडं करून फास्ट फॅन लावून त्याला सुकून देते अर्धा तास. म्हणजेच नाहीतर असा दमट वास येतो. असं पाण्याने पहिलं धुवून घेतलं. हे माझ्या गॅसच्या वर असल्यामुळे एवढं चिकट होतं ना तिकडे, एवढं चिकट नुसता थर असतो. म्हणून त्याला स्क्रबने घासावं लागतं. मग पाणीने धुतलं, मग असं पुसून घेते, नाहीतर मग ते डाग राहतात तसेच. ते बघा अजून चिकट वाटत होतं म्हणून मी परत ते स्क्रब लावलं, परत ते पुसून घेतलं. असं करून मी सगळे कबड घासून पुसून छान घेतले. So high, feet on the ground, but I still get by. Rules were made for someone else to try, but not me, not me. They say slow down, son, take your time, but I was born running every stop sign. Sky is the limit, no chance to hold.
feet's a flame. Every scar reminds me why I came. I've been broke, I've been blessed, carry faith in an empty chest till now. The stars are down like good old friends, saying, boy, don't stop where the sky just ends. Sky is the limit, no chance to hold. Sky is the limit, I'm breaking the mold. Sky is the limit, I'm out of control tonight. चला मग डब्बे बिबे मॅट बीट सुटते तोपर्यंत मी म्हणलं फ्रीज साफ करून घ्यावा. हे बघा किती घाण झाले फ्रीज. हे बघा किती घाण आहे. ते मी आता ऑफ केलंय म्हणून त्याची लाईट बंद आहे. बघा किती घाण झाले सगळे डब्यांचे छाप उठले. चला मग एक एक ड्रॉवर मी खाली करणार, एक एक प्लेट मी खाली करणार, साफ करणार आणि परत ठेवून देणार. सगळं एकत्र काढलं की खूप पसारा होतो. मग चला सुरू कर. फ्रीज पहिलं मी स्विच ऑफ केलं मेन पॉवर आणि मग एक प्लेटचं सामान काढलं, घासलं, ओल्या कपड्याने पुसलं, परत सुक्या कपड्याने पण पुसलं कारण ते पाणीचे डाग असे पडतात. मग ओल्या कपड्याने पुसून परत सुका कपड्याने पुसलं. मग त्या एक प्लेटचा सामान लावला, मग दुसऱ्या प्लेटचा पसारा काढला. असं मी सगळं व्यवस्थित पुसून साफ करून घेतलं. एवढं पुसलं की एवढं छान वाटतं, एकदम लाईट एकदम ब्राईट होऊन जाते फ्रीजची पुसलं की. मग असं मी सगळं हळूहळू सगळं पुसून घेतलं. आज मी किचन आणि फ्रीज दोन्ही एकत्र काढलंय कारण आता टाइम कमी आहे. श्रावण महिना लवकरच चालू होणार आहे. मग मला त्याच्या आधीच क्लिनिंग सगळी डीप क्लिनिंग संपवायची आहे. म्हणून मी म्हणलं फ्रीज आणि अर्ध किचन तरी आय थिंक होऊन जाईल आज. मध्ये सायमल्टेनियसली चालले. डबे बिबे मॅट सुकेपर्यंत, ड्रॉवर सुकेपर्यंत मला फ्रीज करून घेते. मग सगळा किचनचं सामान पटापट लावून टाकायचं म्हणजे दोन्ही होऊन जाईल असं मी विचार केला. पण खूप ते लोड झालं आणि उशीर पण खूप झाला. काम करत करत थकली पण खूप मी दोन्ही एकत्र काढल्यामुळे. फ्रीज आधीच करायचा होता पण मला टाइमच नाही भेटला. मग ते दोन्ही एकत्र काढल्यामुळे खूप टाइम लागला, लोड पण झालं. पण झालं, जाऊ दे. आज अर्ध किचन होऊन जाईल, फ्रीज होऊन जाईल. मग नेक्स्ट डे अर्ध किचन, हॉलला काही जास्त टाइम नाही लागत, एवढं काय घाण होत नाही. मग मी म्हटलं करूनच टाकावा. कंटाळा केला तर ते होतच नाही. आज उद्या करून करून किती दिवस मी ते कंटाळा केला आणि क्लिनिंग स्टार्ट नाही केली. मग मी म्हटलं नाही, आज करायचंच आहे. कसं पण वेडनेसडे पर्यंत आपल्याला क्लिनिंग कम्प्लीटच करायचे. श्रावण महिना लागायच्या आत. मी म्हटलं किती पण वाजू दे, करायचं तर आहेच आज फ्रीज आणि अर्ध किचन. मग चला मग करून घेते आता आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा आता समोरचे ट्रे वगैरे सगळं स्वच्छ साफ झाले. डब्बे वगैरे सगळे अरेंज करून ठेवले. बघू शकता तुम्ही सगळं व्यवस्थित. हे सेंटर पार्ट झालाय साफ. आता हे दरवाजाचा पार्ट साफ करते. बघू शकता किती घाण झाले, मसाले वगैरे असतात, सांडतात करतात. आता हा पार्ट साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. फ्रीज साफ करायला घेतलं की असं वाटतं काय नाही फ्रीज मध्ये काय साफ करायचं. पण जेव्हा आपण सगळं काढतो तेव्हा आपल्याला कळतं काय काय वस्तू बिना कामाची आपण फ्रीज मध्ये ठेवले, काय काय वस्तू एक्सपायर झाली ते फेकायची आहे. आपण साफ करतानाच त्याच्यावर लक्ष देतो, नाहीतर आपण त्याच्याकडे बघतच नाही. म्हणून ते ऍटलीस्ट 2-3 महिन्याने एकदा तरी साफ केलं पाहिजे. बघा आता मी मध्ये एकदा फ्रीज केलेलं
पण आता पूर्ण डीप क्लिनिंग केलं. आता डायरेक्ट दिवाळीमध्ये ते होईल. मध्ये मध्ये होतं माझी साफसफाई वरून वरून, पण एवढं डीपली होत नाही. आता दिवाळी संक्रांतीत केली, मग आता करते, मग डायरेक्ट दिवाळीत होईल. हे बघा, फ्रीजच्या या रबर मध्ये खूप घाण असते. हे बघा, असं इयरबड टाकून, हे बघा घाण किती निघाली. इयरबड टाकून नाहीतर कपडा टाकून तुम्ही जसं साफ करायचं करू शकता. हे बघा कचरा. या छोट्या गोष्टी घाण झालेल्या दिसून येत नाही, म्हणून आपल्याला रेग्युलरली ते साफ केलं पाहिजे. हे रबर मधली घाण आपल्याला रोजच्या रोज दिसत नाही, पण एवढी घाण आहे आतमध्ये. असं इयरबड टाकून तुम्ही साफ करू शकता. मग ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं. इयरबड टाकून साफ करून ओल्या कपड्याने पुसून घेतलं की साफ स्वच्छ निघून जाईल. एक एक गोष्टी साफसफाई करताना लक्ष द्यावी लागते, कारण आपण सारखी डीप क्लिनिंग करत नाही. मग ते एकदा राहिलं की राहिलं, मग ते राहून जातं. आता हा वरची ट्रे झाली क्लीन. आता त्याचा सामान पहिलं लावून टाकते, मग दुसरं काढायचं, म्हणजे पसारा होत नाही. व्यवस्थित डबे वेगळे पुसून खाली होतात तसे मी धुवत राहते, म्हणून आता मी काय डबे धुवायला काढले नाही, फक्त पुसून अशी ठेवून देते. एक एक कंपार्टमेंट काढला म्हणजे पसारा होत नाही, नाहीतर ते पसारा बघूनच टेन्शन येते, बाबा कसं होणार हे साफ. म्हणून एक एक काढायचं, एक एक साफ करायचं. कॉफीचे पाऊच, ब्लॅक कॉफी प्यायला सकाळची लागतात. आता दुसरं काढते. चला, आता पूर्ण फ्रीज झालंय साफ. तुम्ही बघू शकता, स्वतःच बाहेरून राहिलंय, आतून केलंय. हे बघा, हे दरवाजाचे पण सगळं साफ स्वच्छ झालंय. आता बाहेरून पुसून घेते. आणि हे बघा, फ्रीजरला काय वेळ नाही लागत, जास्त घाण नसते. फ्रीजर पुसून घेते आणि मग लागते फटाफट किचनचा आवरायला. किचन सामान सगळ्या डब्यात भरून घेते आणि सगळे जागेवर लावून देते. ड्रॉवर आतले धुवून घेतले आणि सुकायला ठेवले फॅन लावून. तोपर्यंत मी सगळे डबे भरून घेते आणि मग सगळं जागेवर ठेवून घेते. आता खूप उशीर झाला, 1:15 वाजले. मग ट्रॉल्या मी आता उद्या करणार, कारण फ्रीज आणि ते सगळं करता मला खूप उशीर झाला. मी ट्रॉल्या आता उद्या पुसून घेणार आणि मग फक्त हॉल राहील. चला, मग आता मी फटाफट करून घेते. हे बघा, किचन सगळं व्यवस्थित सेट झालंय. हे बघा, डबे बिबे व्यवस्थित पुसून बिसून, कबड पुसून व्यवस्थित लावून घेतले. सगळं हे आतले कबड सगळे व्यवस्थित सेट झाले. आणि बाहेर कबडच्या बाहेर पण बघू शकतात, तेलकट होतं ते सगळं स्वच्छ झालंय. संध्याकाळी एक बर्थडे पार्टी मध्ये जाणार आहे, तो व्हिडिओ मी इकडे पुढे तुमच्या सोबत शेअर करेल. सगळीकडचा व्हिडिओ